श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या सर्वांना माहीत आहे की उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या. तर मी आज तुम्हाला काही उपाय सांगणार आहे जे तुम्हाला करायचे आहे. अमावस्येला सर्वच जण असे काही उपाय करत असतात. मुळात कुठलेही उपाय आणि सेवा ही शुद्ध अंतकरणाने आणि शुद्ध भावनेने करताना तेव्हा ते नक्कीच फलदायी ठरतात. तर आता मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, जो एका नारळाचा तो उपाय आहे, जो तुम्ही उद्या अमावस्येच्या काळातच हा तुम्हाला उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, काय करायचं आहे ते जाणून घेण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि अजूनही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, सर्वात आधी तुम्ही हा उतारा दर अमावस्येला देखील करू शकता. बघा, आपल्या घरात जर एखादी व्यक्ती ही सतत आजारी असेल, सतत चिडचिडेपणा करत असेल, जास्त करून बघा मुलांच्या बाबतीत ही गोष्ट जास्त होत असते. सतत मुलं ही चिडचिडेपणा करत असतात, ऐकत नाहीत, रडत असतात, हट्टीपणा करत असतात. त्याचबरोबर घरात सतत दवाखाना जर चालू असेल, सतत कोणी एखादी व्यक्ती आजारी पडत असेल, तर हा जो उपाय आहे ना तो तुम्ही बघा करू शकता. अगदी तुम्ही हा सगळ्यांसाठी हा उपाय करू शकता. आपल्या कुटुंबासाठी करू शकता, स्वतःसाठी हा उपाय करू शकता. त्याचबरोबर बघा, वास्तुदोष असेल, काही नजरदोष जर असतो ना, तर जसं की बघा, त्याचबरोबर मुलांसाठी, तुम्ही घरासाठी, नवऱ्यासाठी अगदी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, कधी कधी असं होतं, आपलं जर एखादं नवीन घर झालं तर एखादी व्यक्ती अशी बोलते की हा खरंच खूप छान घर आहे, परंतु त्याच्या मनामध्ये नक्की काय आहे हे आपल्याला माहीत नसते. त्याची नक्की नजर काय आहे हे आपल्याला माहीत नसते. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तर अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे. तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळाच्या शेंडी काढून घेतली तरी चालणार आहे, नाही काढली तरी काहीच हरकत नाही. तर त्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला कोरडा शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे. आता बघा, शेंदूर हा ओला करून घ्यायचा नाही, हे मात्र लक्षात घ्या. शेंदूर हा सुकाच घ्यायचा आहे आणि त्याने त्या नारळावर त्रिशूळ काढायचा आहे. आणि हा जो नारळ आहे तो नारळ घरात जी आजारी व्यक्ती असेल ना, तर बघा, ती आजारी व्यक्ती झोपलेली असू द्यात किंवा बसलेली जरी असेल ना, तरी त्या व्यक्तीवरून हा जो नारळ आहे त्रिशूळ काढलेला तो 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. आणि हा उतरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, हा नारळ त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत असा 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. उतरवताना गप्पा मारायच्या नाही, हे मात्र लक्षात घ्या. त्याचबरोबर अतिशय श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तरच त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे बघा, असाच उतारा तुम्ही घरावर, आजारी व्यक्तीवर, स्वतःवर, बघा, स्वतःला करता येत नाही म्हणून घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही करून घेतला ना तरी चालणार आहे. त्याचबरोबर तुम्ही घरावरून असा सेम उतारा करू शकता. तर बघा, काय करायचं आहे, तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे ना त्याच्या पूर्ण तुम्ही बाहेर जायचं आहे, म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आणि हा जो नारळ आहे सेम असाच नारळावर शेंदुराने त्रिशूळ काढून घ्यायचा आहे. आणि हा नारळ तुम्हाला वरतून खाली असा उंबरठ्यापर्यंत 7 वेळा उतरवायचा आहे. हा उतरवताना चौकटीच्या बाहेर उभं राहून तुम्हाला उतरवायचा आहे, हे मात्र लक्षात घ्या. तुम्हाला 7 वेळा उतरवताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा हा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर हा जो नारळ आहे ना तो तुम्हाला कचरा कुंडीत टाकून द्यायचा आहे किंवा वाहत्या पाण्यात तुम्ही सोडून दिला तरी चालणार आहे.
परंतु बघा, नारळ हा उतरवत असताना किंवा तुम्ही कचरा कुंडीत टाकायला जात असाल त्यावेळेस मागे वळून बघायचं नाही आणि कुणाशीही गप्पा देखील मारायच्या नाही. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा कचरा कुंडीत किंवा वाहत्या पाण्यात टाकाल त्यावेळेस परत घरी येतानाही देखील कोणाशीही बोलायचं नाही, गप्पा मारायच्या नाही, पाठी वळून देखील बघायचं नाही. तुम्ही घरी यायचं आहे, स्वच्छ पाण्याने तुमच्या हातपाय धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे. आता बघा, महाराजांचा फोटो घरात असेल किंवा मूर्ती असेल, नसेल तर काहीच हरकत नाही, दत्त महाराजांचा फोटो असेल, तोही नसेल तर जे कुठले तुमच्या घरात देव असतील ना, तर त्यांना नमस्कार करायचा आहे आणि नंतर तुम्ही बोलू शकता. सेम असाच उतारा तुम्ही ज्याप्रमाणे घरावरून केलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही दुकानावरूनही, तुमचं दुकान असेल, एखादा धंदा जरी असेल ना, तर तिथे केला तरी देखील चालू शकतो. त्यानंतर तुम्ही सेम उतारात गाडीवरून देखील असा उतारा करू शकता. तर बघा, कधीकधी गाडीचा सतत अपघात होत असतो किंवा गाडीच्या संरक्षणासाठी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्याआधी काय करायचं आहे, तुम्हाला गाडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग हा उपाय करायचा आहे. हा उपाय करून बघा काय करायचं आहे. यासाठी देखील एक सेम असाच करायचा आहे. नारळ घ्यायचा आहे, त्यावर त्रिशूल काढायचा आहे आणि नंतर हा जो नारळ बघा उतरवत असताना गाडी मात्र एक लक्षात घ्या, ती गाडी जागेवर चालू करून ठेवायची आहे. गाडीत ती व्यक्ती बसलेली असेल तरी ठीक, नसेल तरी काहीच हरकत नाही, परंतु गाडी जागेवर चालू ठेवायची आहे आणि गाडीवरून ही 7 वेळा उतरवायची आहे. उतरवताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील म्हणायचा आहे आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तो वाहत्या पाण्यात किंवा तुम्ही कचरा कुंडीत टाकू शकता. जसं तुम्हाला शक्य होईल तसं टाकायचं आहे. हा उपाय नक्की करून बघा, खूप फरक पडतो. अर्थात कोणतेही उपाय, कुठलीही सेवा करताना श्रद्धेने करायचा असतो. मनात श्रद्धा ठेवूनच करा, तरच ती फलदायी ठरते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.